साठी म्हणून व्यवस्थित सगळं ब्रीफिंग करून सदावर्ते साहेब जर बोलले असते, ते पण माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांना कधी कधी अशी मला त्यांना माझी आठवण होते, होळीत होते, दिवाळीत होते, अशी नाशिकमध्ये आल्यानंतर झाली. पण त्यांनी देखील सगळ्यांना विचारून माहिती घेऊन बोललं पाहिजे. तर या लोकांची केस तुम्ही चालवणार का? मी कशासाठी आलो इथं? लड्डू आणि गुलाबजामुन खायला आलो का? गुड. आज या ठिकाणी 600 लोकांच्या जवळ अर्ज दाखल झालेले आहेत अॅट्रॉसिटी अर्ज नाही, तक्रारी, proper तक्रारी. पण या ठिकाणी अर्ज सांगतायत आणि आपल्याला वाटतं की अॅट्रॉसिटी दाखल होईल. बघा, लक्षात ठेवा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क दिलेलं आहे. पोलिसांच्या विरोधातला हा लढा नाही आहे, हे मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझम प्रमाणे येऊन तक्रार देणं हे प्रथम कर्तव्य आहे. ही माणसं घाबरत होती आणि आज मला असं वाटतंय की या देशामध्ये डेमोक्रेसी जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे. निधड्या छातीनं येऊन लोक माननीय आमचे मित्र उदय सामंत यांच्या विरुद्ध तक्रार करू शकतात. हीच या लोकशाहीचं बळकटीकरण आहे. हेच मला असं वाटतंय की संविधानाला अभिप्रेत आणि अपेक्षित. पण त्याला जी काय आश्वासनं पूर्वी देऊन ठेवलेली आहेत की तुम्हाला घरं बांधून देतो, तुम्हाला घरं दिलेली आहे, तुम्हाला जवाहर योजनेतनं काही घरं दिलेली आहेत. आता त्या घराची परिस्थिती मला महानगरपालिकेचीच लोक अशी सांगत होती की राहण्यासारखी पण नाही आहे. मग त्यानं तर गृहनिर्माण संस्थेची मागणी केलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं, मी पण अभ्यास करतो की माझ्या MIDCच्या जागेतनं काही जागा FSIचं कॅल्क्युलेशन करून जर तुमच्या गृहनिर्माण संस्थेला देता आली, तो देखील आपण सकारात्मक प्रयत्न करू. पण ह्या सकारात्मक गोष्टी सांगण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी जर कोणी सांगायला लागल्या की गायरान जमीन आम्ही घेऊ शकत नाही, गुरुचरण जमीन आम्ही घेऊ शकत नाही. बरं, MIDCची जागा म्हणून उदय सामंत वाईट किंवा उदय सामंत वाईट म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब वाईट, हे काय धोरण राजकारणामध्ये असू शकत नाही. मी परवा देखील सांगितलं सदावर्ते साहेबांना, पूर्ण कागदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी कागदाचा अभ्यास करून जर आपण बोललो तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असं वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी मागासवर्गीय लोकांवर अन्याय करण्यासाठी करतो. मला जाहीरपणानं सांगायचं आहे की आपण देखील माझ्या मतदारसंघामध्ये यावं. आज देशातलं सगळ्यात अतिशय उत्कृष्ट शासनामार्फत निर्माण होणारं बौद्ध विहार हे माझ्याकडे आहे. मी ज्या गावामध्ये राहतो, पाली गाव, त्या पाली गावामध्ये 1956 सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं दीक्षा घेतली गेली होती. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनणारा उदय सामंत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हे सलग 8 एकरमध्ये बांधणारा उदय सामंत आहे. त्याच्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणारा मी असल्यामुळं मी कोणालाही समाजाला जाती धर्माला त्रास देत नाही. पण मला परवा कळलं की माझी नाशिकमध्ये जमीन आहे. आणि मी आता तहसीलदारांना सांगायला कुठं कोण आलं होतं, आमचे नातेवाईक माझ्या नावावर काय जमीन करून घेऊन गेलेत काय, ते म्हणजे सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही आहे. आणि ह्या जमिनीच्या बाबतीत त्यांनी जे काही सांगितलं आपल्याला, ते कागदपत्र मी तुम्हाला देणार आता झेरॉक्स काढून की तुम्ही पण त्याचा अभ्यास करावा. 2024ला ही जागा MIDCकडे आली. 2024 पर्यंत ही महसूल खात्याची जमीन होती. ती MIDCकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं पत्र दिलं की याच्यामध्ये अतिक्रमण आहे, ती हटवण्याची जबाबदारी तुमची आहे. आता MIDCमध्ये जर अतिक्रमण असतील तर ती हटवणं जबाबदारी आमचीच आहे. परंतु त्याच्या पुढचा अजून एक तो तुम्ही विनोद समजा किंवा कायदेशीर बाब समजा, त्याच्यामध्ये आज मला असं कळलं की 1238 घरं ऑलरेडी त्यांना दिलेली आहेत. पण ती काहीतरी योग्य पद्धतीची नाही आहे, तिथं काहीतरी भरपूर घाण आहे किंवा काय त्याचं सक्षम ऑडिट केलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे ते सगळे आरोप काय जे झाले ते आमच्यावर झाले. पण पूर्वीपासून जे काही घडलं ते देखील जनतेसमोर येणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट आज त्या लोकांनी मान्य केली. हे खरात देखील मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही सांगता ती सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, पण आम्हाला न्याय द्या. मग न्याय देण्यासाठीच सरकार आहे. आणि योगायोगानं मुख्यमंत्री मोदयांची देखील माझी चर्चा झाली. मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्यांच्यासमोरच मला सांगितलं की 2 दिवसामध्ये याच्यावर देखील आपण मार्ग काढू. मग गरीब जनतेला न्याय देण्यासाठी जर आम्ही सगळे मिळून काम करतोय तर असा आरोप करायची काही गरज नाही की मी जमीन लाटली. आणि मला पण जरा त्यावेळी बरं वाटलं की मी बाबा एवढा आता म्हणजे मोठमोठ्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जमीन घोटाळ्याचे, आयुष्यातला पहिला माझ्यावर तरी झाला. पण त्यावेळी पण मी सांगितलं त्याच दिवशी, आज पुन्हा एकदा सांगतो की जो काय आरोप प्रत्यारोप झालेला आहे, माझं तर म्हणणं आहे की ज्यांनी आरोप केला त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी की माझी चौकशी करावी. आणि कुठच्याही एजन्सीनं माझी चौकशी करावी की नाशिकच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1 इंचाची जर माझी जागा असेल तर मी नाशिकमध्ये सांगतो की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन. कशासाठी? म्हणून व्यवस्थित सगळं ब्रीफिंग करून सदावर्ते साहेब जर बोलले असते, ते पण माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांना कधी कधी अशी मला त्यांना माझी आठवण होते, होळीत होते, दिवाळीत होते, अशी नाशिकमध्ये आल्यानंतर झाली.
पण त्यांनी देखील सगळ्यांना विचारून माहिती घेऊन बोललं पाहिजे. त्यांचा एकूणच रोज जो बघितला तर तो एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्यावरच होता. ते बावनकुळेंना त्यांनी त्यांच्या विभागाने आदेश काढला, त्याच्याबद्दल ते सेफ बोलत आहे. देवेंद्रजींबद्दल त्यांची भूमिका अतिशय सेफ होती. मात्र आपल्याला टार्गेट त्यामध्ये जास्तीचं करण्यात आलं, शिंदेंना करण्यात आलं, टोळी असा उल्लेख आपला करण्यात आला त्या सगळ्या प्रेसमध्ये. शिंदे टोळी टोळी म्हणू दे, अजून काय म्हणू दे, जनतेला ते पटलं पाहिजे. माझं म्हणणं महाराष्ट्रातली जनता काय सांगते, महाराष्ट्रातली जनता काय बोलते आणि बोलून नुसती थांबत नाही तर मतदानातनं काय देते याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं ना की ज्याने माझ्यावर आरोप केले त्यांनी मुख्यमंत्री मोदयांकडे पत्र द्यावं, त्यांनी माझी कुठच्याही स्तरावर चौकशी लावावी आणि नाशिकच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1 रुपयाचा गैरव्यवहार जर उदय सामंतने केला असेल तर नुसतं मंत्रीपद नाही, राजकारणात मी राहणार. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की ज्याचा काढी मात्रही सुतारामाई कशाशी संबंध नाही त्याला त्याच्यामध्ये गोवायचं. म्हणून सांगितलं ना, मला एक मानसिक समाधान वाटलं परवा. चला, आज 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांवर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले, माझ्यावर आजपर्यंत झालं नव्हतं, तर त्यांनी लावून दिला. ठीक आहे, तुम्ही मोठा झालो असं वाटायला लागलं मला. ते असंही म्हणाले आयडिओलॉजिकली पॉलिटिकली एकनाथ शिंदे अनफिट आहे. मी एवढंच सांगतो की त्यांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे देखील किती जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत हे मी जवळून बघितलेलं आहे. अनेक परिवहन खात्याच्या अडीअडचणीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टीमध्ये मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे पहिलं आंदोलन झालं त्याच्यामध्ये देखील मी त्यांच्यासोबत होतो. परवा जे काही परिवहन मंडळाचे निर्णय घेतले गेले 1.5 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये देखील सदावर्ते साहेबांबरोबर मी होतो. आता अचानक वर्षभरानंतर मी का नावडता झालोय, मी आता मुंबईला गेल्यानंतर भेटून त्यांच्याशी चर्चा करेन. मालाडमध्ये